नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मंगलवाड्यातील एक महाभयंकर कहाणी. कथेचे मूळ नाव आहे घात. कथेचे लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. कथेला आता सुरुवात करू. खुळखुळ आवाज करत एक टांगा मंगलवाड्याच्या समोर येऊन उभा राहिला. हातामध्ये गोदरेजची सुटकेस घेऊन नितीन टांग्यातून खाली उतरला. ब्लू जीन्स आणि पोलोचा टी शर्ट अशा पेहरावात नितीन मंगलवाड्यावर आला होता. मंगलवाडा, त्याच्या सख्ख्या मामाचं मालकीचं घर. त्याच्या मामाचं नाव मंगल मामा. याच नावानं नितीन आणि इतर ओळखीचे मामाला संबोधत असत. वाड्याच्या फाटकावर उभा राहून नितीन आत डोकावून बघत होता. आईसोबत लहानपणी तो एक दोन वेळेस वाड्यावर आला होता. तेव्हा हा वाडा आणि जागा पाहून त्याच्या मनावर एक गहिरं दडपण यायचं. उल्हास उत्साह मरून जायचा. एरवी लहान मुलांची स्वप्न असायची की मामाच्या गावी जावं, खूप मजा करावी. पण नितीनचं तसं नव्हतं. ही जागाच त्याला भकास वाटायची. पण आज त्याला नाईलाजानं मामाच्या दारी यावं लागलं होतं. नितीन शहरात राहत होता. तो एक कारागीर होता, कलाकार होता. माती, पेपर, टाकाऊ वस्तूपासून सुंदर कलाकृती करण्याची त्याला आवड होती. पण कलेने पोट भरतं का? पैशा पाण्याची तंगी, त्यात डोक्यावर कर्जाचा भार. आपल्या मामाकडून काही पैसे उधार मिळतील याच हेतूने तो मामाच्या दारी आला होता. फाटकातून त्यानं आत डोकावून पाहिलं आणि त्याला दिसलं की मंगलमामा बागेतच बसलाय. बहुतेक तो वाढलेले तण काढत होता. अंगात पांढरी बंडी, त्यावर जांभ, खाली धोतर, डोक्यावर करडे कुरळे केस, शरीर स्थूल, ढेरी पुढे वाढलेली, चेहरा गोरा, हातपाय कृश, जाडजूड भुवया आणि जाडजूड मिशा, गळ्यात तुळशीची माळ. माणसाच्या बाह्य पेहरावावरून त्याचा आतील खरा रंग ओळखता येत नाही. फाटकावरची कडी वाजली आणि मंगलमामानं दचकून मागे बघितलं. तसे त्याला बाहेर एक तरुण उभा असलेला दिसला. कोण आहे हे पाहण्यासाठी मंगलमामा उठून उभे राहिले. कोण आहे रे? काहीशा उर्मट स्वरात मामानं विचारलं. त्याचा आवाज ऐकूनच नितीनचा आत्मविश्वास गळून पडला. तसाही नितीन जरासा भेकडच होता. त्याच्या घशातून आवाज निघेनासा झाला. त्याला मामाचा खरा स्वभाव लहानपणी कधी कळालाच नव्हता. कारण लहानपणी मुलांसोबत सर्वच मोठी माणसं गोड गोड वागतात. मंगलमामा ताड ताड चालत फाटकावर आला. नितीनला वाटलं आता फाटकाच्या फटीतून हात घालून तो आपला गळाच पकडतो की काय. मंगलमामा कधी त्याच्या समोर येऊन उभा राहिला हे त्याला त्याचंही समजलं नाही. पण जेव्हा तो बोलला तेव्हा नितीन भानावर आला. ए, कोण रे तू? मामाने विचारलं. तसे नितीन दचकून मंगलमामाला पाहत म्हणाला, मामा, मंगलमामा, मी सुधाचा मुलगा, तुमचा भाचा. आधी तर विश्वास न बसल्यासारखा मंगलमामाने त्याला वरून खाली निरखून बघितलं. काय पुरावा? मामाने विचारलं. तसे नितीनने पटकन आपलं पाकीट बाहेर काढलं आणि त्यात ठेवलेला आईचा फोटो दाखवला. नितीनच्या हातून पाकीट घेऊन एखाद्या फौजी अधिकाऱ्याप्रमाणे मंगलमामाने तो फोटो तपासला. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव फक्त 1% कमी झाले होते. अच्छा, अगदी खालच्या स्वरात तो उद्गारला. त्याने फाटकाची कडी उघडली आणि फाटक ओढून आत घेतलं. ये, आत ये, असं म्हणत नितीनकडे पाठ फिरवत तो वाड्याच्या दिशेने चालत गेला. हा माणूस आपली मदत करेल? आपल्याला पैसे देईल? वाटत तर नाही. उलट हा पैशाचं नाव जरी काढलं तरी सरळ हकलून देईल. नितीनच्या मनात विचार चमकून गेले. त्याला एक वेळ वाटलं आलो त्याच पावलांनी पुन्हा माघारी जावं. पण मामाला काय वाटेल असा विचार करत नितीन मुकाट्यानं मामाच्या मागोमाग गेला. 10 पावलांवर वाड्याचा दरवाजा आला. दरवाजा उघडून मामाने आत प्रवेश केला. लहानपणी पाहिलेला हा दुमजली वाडा आता जरा लहानच वाटत होता. वाड्यात कल्पनेपेक्षा बरीच तफावत दिसत होती.
डागडुजी, सशक्तीकरण, नवीन बांधकाम आणि रंगकाम सगळं दिसून येत होतं. आतल्या भिंतींना देखील प्लास्टर, रंग चढवले होते. भिंतीवर काचेचे डिझाईनचे पॉट लॅम्प होते. वर झुंबर, फॉल सिलिंग, सोफा, फर्निचर असं सर्व काही होतं. मंगलमामा बराच मालदार दिसत होता. बस इथे, सोफ्याकडे बोट दाखवत नितीनला त्याने बसायला सांगितलं आणि तो आत निघून गेला. नितीन हॉलभर नजर फिरवत सगळं निरखून बघत होता. तेवढ्यात आतून मंगलमामा पाणी घेऊन आला. पाण्याचा ग्लास समोर टेबलावर ठेवून तो समोर सोफ्याच्या खुर्चीत टेकला. घे, पाणी घे, मामा म्हणाला. तसे नितीनने घटघट पाणी पिऊन टाकलं. भुकेला दिसतोयस, पाण्यावर पोट भरणार नाही. थांब, मी चहा टाकतो, मामा म्हणाला. नाही मामा, असू द्या, कशाला उगाच त्रास करून घेताय, नितीन म्हणाला. जास्त वेळ लागणार नाही, तू बस, मी आलोच, असे म्हणत मामा उठून आत गेला आणि आतमधून थोड्याच वेळात चहाचा कप, प्लेटमध्ये फरसाण, सोबत साखरेची वाटी, त्यात एक चमचा घेऊन बाहेर आला. तुझ्या निमित्तानं मला सुद्धा प्यायला मिळेल, मामा म्हणाला. नितीनने चहाचा घोट घेतला. चहा निव्वळ पानसट आणि बिन साखरेचा होता. नितीनच्या चेहऱ्याकडे बघूनच मामानं काय झालं ते ओळखलं. साखर घाल, मग गोड लागेल, मला मात्र असाच लागतो, मामा म्हणाला. नितीनने चहात 2 चमचे साखर घातली आणि चहा ढवळून घेतला. गोड पाणी समजून त्याने चहा पिऊन टाकला. 2 घास फरसाण खाऊन त्याने प्लेट सरकवून ठेवली. कसं, सगळं बरं आहे ना? सुधा कशी आहे, मामाने विचारलं. जणू मामाला माहीतच नव्हतं किंवा माहिती असूनही तो दाखवत नव्हता. मागच्या वर्षी निधन झालं तिचं, क्षय झाला होता तिला. पत्र आलं होतं ना तुम्हाला, नितीनने विचारलं. अरे हो, आठवलं. आता म्हाताऱ्या बुद्धीला काय लक्षात राहायचंय. मलाच 2 हार्ट अटॅक येऊन गेले. डॉक्टर म्हणाले वजन कमी करा, पथ्य पाळा, साखर कमी आणि काय काय, आणि तिसरा आला की राम नाम सत्य, मामा म्हणाला. यावर आपण हसू नये असा विचार करून नितीन गप्प बसून राहिला. मामा पुढे म्हणाला. तू सांगितलं नाहीस अचानक इकडे का येणं केलंस, मामाने विचारलं. सांगेन नंतर, प्रवासानं जरा थकवा आलाय, नितीन म्हणाला. बरं, ठीक आहे, जेवायच्या वेळेला बोलूयात. वरच्या मजल्यावर रिकाम्या खोल्या आहेत, त्यातील कुठलीही घे आणि हातपाय धुवून आराम कर. रात्री बोलूच. आणि हो, मी स्वयंपाक करत नाही, खानावळीतून माझा डबा येईल. तुझ्यासाठी सुद्धा सांगतो डबा, मामा म्हणाला. नितीनने घराकडे पुन्हा नजर फिरवली. मला नोकर वगैरे आवडत नाहीत, माझ्याशिवाय मला माझ्या वाड्यात दुसरं कोणीही चालत नाही, जरा रोखूनच मंगलमामा बोलला. ते ऐकून नितीनच्या घशातून आवाज निघेनासा झाला. त्याच्या मनातून एकच विचार डोकावू लागला. आपण खरंच इथे येऊन घोड चूक केलेली दिसतीये, कारण मामाच्या शब्दात एक टोला होता. पण पैसे तर हवे होते. त्यासाठी या माणसाच्या 2-4 शिव्या जरी खाव्या लागल्या तरी चालतील, नितीनने विचार केला. नितीन मंगलमामाने सांगितल्याप्रमाणे दाखवलेल्या मार्गाने वरती गेला. जिन्याने वर जाताच त्याने वरच्या मजल्यावरील दिसेल तो दरवाजा उघडून बघितला. एक दरवाजा बंद होता, त्यावर कुलूप होतं. नक्कीच ही मामाची खोली असणार, नितीनच्या मनात विचार चमकून गेला. नितीनने त्याच खोलीसमोरील दुसऱ्या खोलीचं दार उघडलं आणि आत प्रवेश केला. खोलीमध्ये झाडू, गुंडाळलेली गादी, उभी कॉट होती. कोपऱ्यात एक टेबल फॅन सुद्धा होता. नितीनने सुटकेस ठेवली आणि स्वतःच खोली स्वच्छ करून घेतली. कॉट टाकली आणि त्यावर गादी टाकली. भिंतीमध्ये कपाट होतं. ते उघडून पाहिलं तर त्यामध्ये उशी आणि पांघरुण होतं आणि बरंच काही सामान ठेवलेलं होतं. भिंतीमध्ये खिडकी होती. खिडकीतून मागची परसबाग दिसत होती. तिथूनच गार वारा वाहून आत येत होता. दूर दूर वर मोकळं वावर आणि काही झाडं दिसत होती. रात्री मामासमोर काय बोलायचं हा विचार करत नितीन पलंगावर पडला. पडल्या पडल्या आपल्याच विचारात हरवून गेला आणि त्याला गाढ झोप लागली. संध्याकाळचे 7 वाजले आणि काही आवाजांनी नितीनला जाग आली. उठताच क्षणी डोळे उघडताच त्याला सगळीकडे अंधार दिसला. खोलीभर भलताच काळोख पसरला होता.
पण बाहेर कॉरिडॉरमध्ये दिवा जळत होता. शिवाय समोरच्या त्या कुलूप लावलेल्या खोलीचं दार सताड उघडं होतं. ती खोली चांगलीच मोठी दिसत होती आणि आतले दिवे सुद्धा उजळत होते. आतमध्ये एक मोठी अलमारी होती. शेजारी दिवाण, टेबल लॅम्प आणि एक आराम खुर्ची होती, जिचं तोंड नितीनच्या खोलीच्या दाराकडे होतं. नितीनच्या मनात क्षणभर एक वेगळा विलक्षण विचार डोकावून गेला. त्या खुर्चीत मंगलमामा बसत असेल का? आणि जरी बसत असेल तर दार उघडं, पंखा चालू आणि खुर्चीचं तोंड आपल्याकडे कसं? आपण झोपलो होतो तेव्हा तो आपल्यावर पाळत तर ठेवून नव्हता. त्याला पुन्हा ते आवाज, तो कल्ला ऐकू आला. नितीन उठून बाहेर आला. कॉरिडॉरच्या डावीकडे सज्जा होता आणि सज्जातून खाली वरांडा होता. सज्जामध्ये उभे राहून नितीनने खाली बघितलं. तसे त्याला दिसलं की खानावळीतून डबेवाला आला होता. त्याने 2 डबे ठेवले होते आणि त्याची काहीतरी किरकिर सुरू होती. हे बघा मंगल भाऊ, महिना झाला मी पैशासाठी थांबलोय. आता मला पैसे हवेत. डब्याचे पैसे चुकते करा, तो डबेवाला ओरडत होता. थांब, तू असं ऐकायचा नाहीस. तुझ्या खाड्या किती आहेत ते तुला सांगतो. हिशोब करतो आणि मग पैसे देतो, मामा म्हणाला. दोघांनी काहीतरी हिशोब लावला आणि त्यात मामाच शमला. कदाचित डबेवाला अचूक होता आणि मामाचा हिशोब बरोबर नव्हता. तावातावाने मंगलमामा धोतर पकडून वरती आला आणि नितीनकडे दुर्लक्ष करत थेट त्याच्या खोलीत शिरला. कॉरिडॉरमध्ये अंधार असल्यामुळे त्याला नितीन कदाचित नीट दिसला नसावा. मामा आत शिरला आणि नितीन दारात येऊन आत त्याच्या खोलीत बघू लागला. मामाने कमरेला खोवलेला किल्ल्यांचा जुडगा बाहेर काढला आणि अलमारी उघडली. अलमारीमध्येच एक मोठी तिजोरी होती. मंगलमामाने तिजोरी किल्ली लावून उघडली आणि नितीनचं लक्ष तिजोरीकडे गेलं. पाहताच क्षणी नितीनचे डोळे चमकले. तिजोरीमध्ये दागदागिने, नोटांची बक्कळ बंडलं होती. कमीत कमी 10 लाख तर सहजच असतील. यातून 10-20 हजार तर तो सहज देऊ शकतो. पण या डबेवाल्याचे 100-500 द्यायला सुद्धा हा म्हातारा एवढी किटकिट करतोय, तर मग आपल्याला हजारो कसे देईल? सहज तर मिळणार नाहीत. काहीतरी क्लुप्ती लढवावी लागणार. नितीनच्या मनात विचार चमकून गेले. मामा तिजोरी बंद करून पैसे घेऊन बाहेर आला आणि नितीनकडे न पाहता खाली निघून गेला. तसे नितीन हळूच आपल्या खोलीमध्ये आला आणि खोलीमध्ये उभा राहून तो कपाटाकडे एकटक बघू लागला. अचानक त्याच्या अंतर्मनात एक उर्मी जागृत झाली होती. एक उत्साह जागा झाला होता. खोल मनातून काहीतरी वरती यायचा प्रयत्न करत होतं. मन हेलकावे खात होतं. मिळतील, पैसे मिळतील, हे शब्द आपोआप त्याच्या तोंडात आले. नितीनने स्वतःचीच पाठ थोपटली. दिवस मावळला आणि रात्र झाली. जेवणाची वेळ झाली. मंगलमामाने नितीनला खाली बोलावलं. दोघेही आतल्या खोलीत जेवायला बसले. मंगलमामाच्या डब्यात पथ्याचं जेवण होतं, तर नितीनसाठी चमचमीत जेवण होतं. कसे रे जेवण? मामाने विचारलं. छान आहे, नितीन म्हणाला. 2च शब्द झाले आणि जेवण संपवून दोघेही मुखवास सावत ओसरीवर खुर्ची टाकून बसले. वाडा अगदी भकास आणि मोकळा वाटत होता. एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्याला कसं राहू वाटतं रे मामा? भीती नाही वाटत का? नितीनने विचारलं. छे, कसली आलीये भीती? एवढ्या दूर डबेवाला सोडला तर कोणीही येत नाही, मामा म्हणाला. मामा, उदरनिर्वाह कसा करता तुम्ही? नितीनने विचारलं. पूर्वजांची जमीन होती. एकट्याने शेती वगैरे करायची इच्छा नव्हती. मग टाकली विकून. थोडेफारच पैसे आले, तरी कमीच किमतीत गेली जमीन. ते जाऊ दे, तू काय करतोस शहरात? मामाने विचारलं. मी सध्या कामधंदा शोधतोय, नितीन म्हणाला. इकडं कसं येणं केलंस? मामाने विचारलं. तुमच्यापासून काय लपवायचं? कामधंदा नसल्यामुळे जगणं, खाणं पिणं अवघड झालंय. डोक्यावर कर्ज झालंय. कामधंदा मिळणं अवघड झालंय, नितीन म्हणाला. म्हणजे कामधंद्यासाठी आलायस का? मामाने विचारलं. छे छे मामा, थोडे पैसे उधार दिले असते तर बरं झालं असतं, नितीन म्हणाला. ते ऐकताच मंगलमामाच्या जाड भुवया तिथेच उंचावल्या. खुर्चीच्या लाकडी बाजूवर तळहात दाबत मंगलमामा हुंकाराचा सूर लावत होता. पोरा, पैसे असते तर मी नक्की दिले असते.
पण मुद्दा असा आहे की माझ्याकडेच एक कवडी सुद्धा नाहीये. मी स्वतः भिकेला लागलोय बघ, मामा म्हणाला. हरामखोर, नितीनने मनातल्या मनात मामाला शिवी हसडली. मामा, असं म्हणू नका प्लीज. उसने काही होत असतील तर बघा, मी तुम्हाला महिन्याभरात परत करेन, नितीन म्हणाला. तसे मंगलमामा उठून उभा राहिला. पैसे तर माझ्याकडे नाहीयेत. तुला हवं तर मी कामावर लावून देतो. गावात बरीच कामं आहेत. ओझी व्हायची, हे डबेवाल्यांचे डबे व्हायचे. बघ, करतोस का, मामाने विचारलं. मामा, मी शहर सोडून इथे गावगडी बनायला नाही आलोय, नितीन म्हणाला. मग पैसे तर तू विसर. माझ्याकडे तुलाच काय, कोणालाही द्यायला 1 रुपया सुद्धा नाहीये, मामा म्हणाला. मामा आपल्या खोट्यावर अडून होता. हा कंजूस म्हातारा असा काही आपल्याला एक दमडी सुद्धा द्यायचा नाही. थोडे दिवस राहून कशीबशी याची मनधरणी करावी आणि याच्याकडून पैसा उकळून घ्यावा. नितीनच्या मनात विचार चमकून गेला. ठीक आहे मामा, नसतील तर मग राहू द्या, पण माझी एक विनंती आहे, तेवढी मान्य कराल, नितीन म्हणाला. बोल, काय आहे, मामा म्हणाला. काही दिवस मी इथे विसाव्याला थांबलो तर चालेल? शहरात आता माझ्या डोक्यावर छप्पर नाहीये, भाडे भरायला पैसे नाहीयेत. हवं तर मी वाड्यातली सगळी कामं करेन, नितीन म्हणाला. ठीक आहे, राहा तू इथे, पण लक्षात ठेव, माझ्याकडे पैसे नाहीत, मामा म्हणाला. हो, समजलं मामा, इतकंच बोलून नितीन तिथून निघून आपल्या खोलीत आला. या म्हाताऱ्यानं आपली चांगलीच गोची केली आहे हे त्याला कळून चुकलं. नितीन तिथे 2-3 दिवस राहिला. वाड्याची साफसफाई, स्वयंपाक, बागकाम सगळं फुकटात करू लागला. मामा देखील त्याला नोकरासारखी वागणूक देऊ लागला होता. चहा आण, पाणी आण, हे कर ते कर असं सांगू लागला. मन मारून नितीन ही सगळी कामं मुकाट्यानं करू लागला. पण या सर्वात त्याची मामा आणि त्याच्या तिजोरीवर नजर गडली होती. एके दिवशी असाच भर उन्हातून मंगल मामा घरात आला आणि थेट कोसळला. त्याचे श्वास फुलले होते. नितीनने ते पाहिलं. तसा तो धावतच त्याच्या जवळ आला. त्याने मामाला सरळ केलं. मामा घामाघूम झाला होता. चेहरा लाल बुंद झाला होता. काय होतंय मामा, नितीनने विचारलं. माझ्या गोळ्या, मामाने टेबलाकडे बोट दाखवून गोळ्या मागितल्या आणि नितीनने त्या आणूनही दिल्या. एक गोळी काढून त्याने मामाच्या तोंडात टाकली आणि मामाने ती कडू तुरट गोळी कचा कचा चावून गिळून टाकली. मामाला उचलून नितीनने पंख्याजवळ बसवलं आणि हवा लागताच मामाला जरा बरं वाटलं. मग तो बोलू लागला. अधूनमधून असा श्वास फुलतो, झटके येतात. असं वाटतं आता जीव जातो की काय. अरे तिथे बाहेर एक कावळा अंगावर आला आणि काळजाचा ठोकाच चुकला रे. बरं झालं तू होतास, नाहीतर माझं आता काही खरं नव्हतं, मामा म्हणाला. क्षणभर नितीनच्या मनात आलं, जर आपण ती गोळी याला दिलीच नसती तर. पुन्हा तोच उत्साह, तीच भीतीपूर्ण जाणीव त्याला होत होती. काय आहे हे, कसली चेतना जागी होतीये आपल्या मनात, नितीनच्या मनात विचार आला. त्या रात्री नितीनला झोप येईना. त्याच्या डोक्यात नको नको ते विचार डोकावू लागले. नजर वारंवार मंगल मामाच्या खोलीकडे पडू लागली आणि एक विचार त्याच्या डोक्यात आला. या वाड्यात फक्त आम्ही दोघंच तर आहोत. आजूबाजूला कोणीही राहत नाही. दिवसभर रात्रभर सगळं काही सामसूम पडलं असतं. पण तो डबेवाला, तो तर रात्री येतो, पण तो इथे थांबत नाही. मीच तर डबे घेतो दारात जाऊन. दुपारी सकाळी तर मी स्वयंपाक बनवतो. आज जर मी वेळेवर गोळ्या दिल्या नसत्या तर म्हातारं गचकलं असतं. आधीच 2 हार्ट अटॅक येऊन गेले आहेत. 3रा कधीही येऊ शकतो, कसाही येऊ शकतो, काही सांगता येत नाही. आणि हार्ट अटॅकने जर का हा मेला तर कोणाला संशय सुद्धा येणार नाही. तसंही हा माणूस घाणे आहे, कोणी येणार सुद्धा नाही. ह्या सर्व विचारांनी नितीनच्या अंगावर सर्रकन काटा फुटला. नितीनचे श्वास वाढले होते. डोळ्यासमोर तिजोरी दिसत होती. तिजोरी, लाखो रुपये, सोने, हा वाडा तर करोडोला जाईल. वाडा सुद्धा विकला तर मग काय, पैसाच पैसा. मग तर कायमची अडचण मिटली. म्हातारा अजून जगून जगून किती जगणार. याला घाबरवलं तर. आज साध्या कावळ्याला बघून घाबरला.
जर याला काही भयानक दाखवलं तर ते बघून तर हा जागेवरच खलास होईल, असे विचार नितीनच्या डोक्यात घोळत होते. त्या दिवसानंतर नितीन मंगलमामाची जास्तच काळजी घ्यायला लागला. त्याची देखभाल करू लागला. त्याच्या शक्य तेवढ्या जवळ राहून त्याच्या दिनचर्येची नोंद घेऊ लागला. त्याचं पडणारं प्रत्येक पाऊल टिपू लागला. तो केव्हा उठतो, केव्हा सैर करतो, केव्हा जेवतो, केव्हा झोपतो, किती वेळ खालच्या मजल्यावर आणि किती वेळ खोलीत घालवतो, सगळं नितीन नोंदवू लागला. आणि अशातच नितीनला एक युक्ती सुचली, एक सैतानी युक्ती. मंगलमामा दिसायला डांबरट असला तरी आतून मात्र पक्का भित्रा आणि कंजूस होता. याला गुंडाळायला फार अवघड जाणार नव्हतं. नितीनला एक कल्पना सुचली. त्यानुसार त्याने आपली योजना आखायला सुरुवात केली. तो आपल्या कलेचा इथं अयोग्य वापर करणार होता. नितीनने वाड्यातून एक गोणपाट शिवायचं दाभण शोधलं. सुतळी, गोणपाट, फडके, चुना, रद्दी, कागद असे बरेच साहित्य जमा केलं आणि एक एक करत त्याने मामापासून लपवत आपल्या खोलीत आणून पलंगाखाली ठेवून दिलं. अलीकडे पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. हस्त नक्षत्रात गडगडाट जोरावर होता. रात्री अपरात्री वादळी हवेने दिवे जायचे आणि अंधार दाटून यायचा. जोर जोरात मोकळ्या आवारात वीज कोसळायची. मंगलमामा तेव्हा एकही खिडकी उघडी ठेवत नसायचा. एकदा का रेडिओवरती तुफान पाऊस वाऱ्याची चेतावणी आली की त्याच आदल्या दिवशी आपलं काम पूर्ण करायचं आणि वादळाच्या रात्री खेळ करायचा, असं नितीननं ठरवलं होतं. रात्र झाली की तो काहीतरी शिवायला घ्यायचा. दिव्याच्या उजेडात निम्मी रात्र जागून तो काहीतरी गोफायचा. शेवटी त्याचा हस्तक तयार झाला होता. दिव्याच्या तांबूस उजेडात तो तयार केलेला नमुना उभा करून नितीनच्या चेहऱ्यावर एक आसुरी हास्य उमटलं होतं. अंगावर घालायला एक गोणपाटाचा पायघोळ, हातात घालायला दस्ताने ज्याच्या बोटांशी टोकदार नखे चिकटवली होती, डोक्यावर घालायला मुखवटा ज्या मुखवट्यावर खळ लावून भिजवलेला रद्दी कागद चिकटवला होता. त्याला एक खास प्रकारचं ओबड धोबड टेक्स्चर प्राप्त झालं होतं. त्यावर पांढरा शुभ्र चुना लावला होता. ते एक दिवस सुकायला ठेवलं आणि तो मुखवटा अगदी टणक झाला. त्यावर बोटानं हणलं तर टकटक आवाज येत होता. त्याला एक टोकदार चिटकिणीचं नाक तयार करून बसवलं होतं. डोक्याच्या माथ्यावर काळा रंग देऊन सुतळीचे केस तयार करून चिकटवण्यात आले होते. कोणी हा पोशाख धारण केला तर तो कसा दिसेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि हाच वेश परिधान करून नितीन आपला आसुरी हेतू पार पाडणार होता. मनात खोलवर एक वादळ उठलं होतं. जी योजना आखली होती त्या योजनेने सर्व धुमाकूळ घातला होता. अंतर्मन अस्थिर झालं होतं. त्या छोट्याशा खोलीमधील दिवे गेले होते. अंधारात फक्त एक मेणबत्तीचं बुटूक जळत होतं. त्या तांबड्या उजेडात तो डावी उजवीकडे येरझारे घालत होता. त्याच्या हालचालीने निर्माण होणाऱ्या हवेने ती मेणबत्तीची ज्योत फडफडत होती. भिंतीवर त्याची अवाढव्य सावली पडली होती. आज रात्रीच मामाचा कार्यक्रम करायचा होता. त्यानं मनगटावरील घड्याळ बघितलं. आता 7 वाजले होते. 7:30ला दोघांची जेवणं होणार आणि मग 8-8:30 पर्यंत मंगलमामाला झोप येईल आणि तो खोलीत येईल. मग ठरल्याप्रमाणे रात्री 11च्या नंतर काम सुरू करायचं. या विचाराने नितीनच्या चेहऱ्यावर अचानक घाम जमा झाला होता. खोलीच्या कोपऱ्यात जराशा अंधारात त्याने तो गोणपाटी वेश टांगून ठेवला होता. जवळ खुंटीला तो भयानक मुखवटा लटकत होता. त्याची नजर चटकन त्या मुखवट्याकडे वळली. तो निर्जीव मुखवटा पाहत नितीन म्हणाला, ठरलंय, सगळं ठरलंय. बस 2 ते 3-4 मिनिटांचा कालावधी आणि मग मी करोडपती. नाही, एवढा उतावीळपणा बरा नव्हे. आणि जर यश आलं नाही तर? नाही, असं होणं शक्यच नाही. सर्व गणित जुळवून आणलं आहे. समीकरण योग्य आहे. कट हे शीर्षक योग्य नाही. आज ना उद्या म्हातारा मरणार आहे. तो कालदरीच्या कडेवर झुलतोय. मी बस त्याला हलकासा धक्का देणार आहे. नाही, फुंकर, फक्त फुंकर पुरेशी आहे. यातना होणार नाहीत. मी टॉर्चर थोडी करतोय. असे विचार नितीनच्या मनात सुरू होते.
नितीनच्या आवाजात अधूनमधून किन्नरी सूर उगवत होता. दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून अस्वस्थ नितीनने त्याच हातांनी आपला चेहरा पुसला. ओले हात छातीवर पुसले आणि अचानक दारावर ठकठक झालं. नितीन दचकून उडाला. नित्या, डबेवाला येईल आता. खाली जा आणि डबा घे. ताट तयार कर, तोवर मी येतो खाली, मामा म्हणाला. नित्या? नित्या काय? हरामखोर? नितीन स्वतःशीच पुटपुटला. आता कारण मिळालं, प्रोत्साहन मिळालं. चीड आणखीनच वाढली. या अपमानाने सुडाची आग आणखी भडकवली. मूठ गच्च आवळून विकृत हसऱ्या चेहऱ्याने नितीनने त्या पोशाखाकडे पाहिलं. आलो मामा, नितीन ओरडला. रात्री ठरल्याप्रमाणे सर्व घडायला लागलं. रिमझिम पाऊस पडत होता. गार वारा सुटला होता. अंधार पडायच्या आत छत्री घेऊन डबेवाला बरोबर 7 वाजता आला होता. नितीनने डबे घेतले. डबेवाला काही न बोलता तिथून निघून गेला. नितीन डबे घेऊन आतमध्ये आला. डबे आत नेण्यापूर्वी नितीनने डबा उघडला आणि मामाच्या डब्यातील भात जरा कमी केला. जर हा म्हातारा भात खाऊन झोपला आणि याला जाग आली नाही तर, नितीनने विचार केला. डब्यातून अन्न ताटात वाढताना देखील नितीनचे हात थरथर कापत होते. वीज अजूनही आली नव्हती. वादळी हवा येणार या अनुषंगाने वीज वितरण विभागाने दक्षतेने सर्व पॉवर कट केली होती. नितीनने ताटात वाफळतं अन्न वाढलं आणि नितीनने वरांढ्यात येऊन मामाला हाक मारली. मामा, या जेवायला, नितीन ओरडला. धोतर पकडून एक एक पायरी उतरत मंगल मामा खाली आला. नितीनने त्याचे हात धुण्यासाठी त्याच्या हातांवर पाणी ओतलं. नितीनची नजर मंगल मामाच्या चेहऱ्यावरची हटत नव्हती. मामाच्या लक्षात आलं होतं. दोघेही जेवायला बसले. कंदिलाच्या उजेडात दोघेही समोरासमोर बसले होते. मामा भराभर जेवत होता. नितीनच्या घशाखाली घास उतरत नव्हता. बळे बळे त्याने अन्न कोंबलं आणि भात पटकन संपवला. मेल्यानं भात कमी दिला बघ, हे टिपून ठेवतो, मामा उद्गारला. मामाने नितीनच्या ताटात नजर टाकली. नितीनने आपला भात संपवला होता. नाहीतर मामा त्याचाही भात मागायला कमी करणार नव्हता. सगळं काही जुळून येत आहे असंच घडत होतं. जेवणं आटोपली. मुखवास घेऊन मामाने ओसरीवर पाऊस बघत फेरफटका मारला. 1-2 ढेकर दिले. तोवर नितीनने आतमध्ये भांडी घासून ठेवली. त्यातच त्याची नजर सुरीवर पडली. अंधारात जर दस्ताने घातले तर त्यांची नखं दिसतील का? हातात सुरी ठेवली तर परिणाम जास्त गहिरा होईल का? त्या वेषांतराला आणखी शोभा येईल का? असे विचार नितीनने केले. नितीनने सुरी ढापली. कपड्यात गुंडाळून टी-शर्टमध्ये घातली. चल रे, मी झोपायला जातो, असे म्हणत मंगल मामा जिन्याकडे गेला. पायरी चढत वरती आपल्या खोलीमध्ये गेला. पायरी चढायचे आवाज नितीन ऐकत होता. ओसरीवर 2 लाल खांबांच्या मधोमध उभ्या नितीनच्या अंगावर लखलखत्या विजेचा उजेड पडला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव मात्र भयान गंभीर दिसत होते. नशीब फळफळतं, पालटतं, बदलतं असं आजवर ऐकलं होतं. त्याचं इथं येणं आणि मामाच्या आजाराबद्दल समजणं आणि त्याला ही युक्ती सुचणं हा काही योगायोग नव्हता. कदाचित मामाच्या ह्या संपत्तीचा तोच वारसदार होता. मामा रोज रात्री झोपताना रेडिओ ऐकायचा. जेव्हा रेडिओ बंद होई तेव्हा समजून जायचं की मामा झोपी गेला. त्या रात्री मामाने रेडिओ ऑन केला. मामाच्या खोलीचा दरवाजा मामाने पुढे लोटला होता. नितीन अंधारात कंदील घेऊन जिन्याने आपल्या खोलीमध्ये आला. खोलीमधील मेणबत्तीचं बटू कधीच विझलं होतं. मामाच्या खोलीबाहेर थांबून नितीनने क्षणभर आवाज ऐकले. बाहेर आता हवेने जोर पकडला होता. नितीन आपल्या खोलीमध्ये आला. दार लोटून घेतलं आणि आत येताच समोरच त्याला भिंतीवर टांगलेला मुखवटा दिसला. कचकन त्याच्या छातीत धस्स झालं. आपण स्वतःच इतके घाबरलो, पण ही यशाची पहिली पायरी होती. आपोआप त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. जर आपण घाबरू शकतो तर मामा किस खेत की मुली. मामा तर गेला. आज मंगल मामा गेला असा विचार करून स्वतःला कसे बसे स्थिर करून नितीन मामा झोपण्याची वाट बघू लागला. आज वेळ अतिशय मंद गतीने पुढे सरकत होता.
नेहमीपेक्षा अतिशय हळू. खिडकीतून बाहेर दुरून येणारं काळ्या ढगांचं लटंबळ दिसत होतं. कितीही केलं तरी शरीर काही स्थिर होईना, पण शांत राहणं गरजेचं होतं. मध्येच त्याने एक डुलकी घेतली आणि पुन्हा जागा झाला. तो भाताचा परिणाम होता. 11:15च्या आसपास रेडिओचा आवाज बंद झाला आणि सगळीकडे अगदी गूढ, गहरी, जीवघेणी शांतता पसरली. आता मैदान सज्ज झालं होतं. अजून 30 मिनिटं जायला हवी, मग सुरू करायचं, नितीनने विचार केला. नितीन तयारीला लागला. पायात रबरी पावसाळी उंची टाचेचे बूट घातले. अंगामध्ये डोक्यावरून पायघोळ घेतला. हातात दस्ताने घातले. त्याच्या दुष्कृत्याची हालचाल त्याची सावली टिपत होती. भिंती, खिडक्या, कंदील साक्षीदार होते. ते सर्व त्याला पाहत होते. वीज कडाडली. खिडकीतून लख्ख प्रकाश आत आला. त्याने डोक्यावरून केसाळ मुखवटा चढवला. ती अंतिम छायाकृती आता भिंतीच्या तांबूस पटलावर उभी राहिली होती. कॉटवर ठेवलेली सुरी हाती घेताच जणू त्याच्या अंगात एका पाशवी चेतनेने प्रवेश केला होता. मंगलमामाला आज भाताच्या अभावी पूर्ण झोप लागणार नव्हती. त्याची अधूनमधून चुळबुळ सुरूच होती. त्याने सर्व खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. खोलीमध्ये शांतता पसरली होती. घड्याळात आता 11:30 झाले होते. एरवी मामा बिनघोर झोपत असायचा. नेहमीप्रमाणे आजही त्याला कसली चिंता नव्हती. जरा वेळाने त्याचे डोळे जड झाले होतेच की दारावर एक जोराची ठकठक झाली. निम्म्या झोपेत मंगलमामाला खाडकन जाग आली. सोबत चीड सुद्धा आली, कारण आस्तागयत त्याच्या झोपेमध्ये कोणी अशी बाधा आणली नव्हती. आणि हा जर दार वाजवणारा नितीन असेल तर मग त्याची काही धडगत नव्हती. अंगावरून पांघरून झटकून मंगलमामा उठला आणि तावातावाने दारावर आला. दाराची कडी ओढून काढली आणि दोन्ही कवाडं आत उघडली. नित्या, असे म्हणत मंगलमामाने बाहेर बघितलं, पण बाहेर कोणीही नव्हतं. फक्त सोसायट्याचा वारा सुटला होता. त्यानं एक नजर डावीकडे खाली जाणाऱ्या अंधाऱ्या जिन्याकडे, एक नजर उजव्या सज्जात आणि मग समोर टाकली. नितीनचा दरवाजा लोटलेला होता. मंगलमामा दारात आले आणि त्यांनी नितीनच्या खोलीचं दार ढकलून आत बघितलं. आतमध्ये कॉटवर नितीन पांघरून घेऊन झोपला होता. पूर्ण अंग झाकलेला नितीन झोपला आहे याच भ्रमात मंगलमामा जरा नवल करतच माघारी फिरला. हा तर इथे झोपलाय, मग दार कोणी वाजवलं? मामाच्या मनात विचार चमकून गेला. नितीनच्या खोलीचं दार लोटून मामा सज्जामध्ये आला. खाली कठड्याहून डोकावून त्यानं वरांढ्यातून बघितलं. वरांढ्यात पाऊस धो धो कोसळत होता. खालची सगळी दारं बंद होती. मंगलमामा जरासा अस्वस्थ झाला. एखादं मांजर, कुत्रं शिरलं असावं असा विचार तो करत होता. तोच अचानक पाठीमागून दरवाजा आदळण्याचा आवाज आला. मंगलमामा पुरता दचकून मागे वळाला. अंग जवळजवळ उडालच होतं. त्याच्याच खोलीचा दरवाजा आदळला होता. दार आदळून उघडलं आणि एक सावली आत हलताना दिसली. आता मात्र मंगलमामाच्या काळजाचे ठोके वाढले. भीतीचा पारा हळूहळू चढायला लागला. घशात काहीतरी अडकल्यासारखं भासलं. श्वास वाढले. चोर, डाकू, दरोडेखोर असतील तर? मला लुटायला आले असतील तर? मामाच्या डोक्यात एक वेळ विचार चमकून गेला. एक वेळ त्याला वाटलं की नितीनला जागं करावं, पण त्याला जागं केलं आणि सांगितलं की चोर आले आहेत, तर कपाटाच्या आत पैसा अडका आहे ही गरळ नाईलाजानं ओकावी लागेल. मग तो पैशासाठी पुन्हा हात पसरणार. नाही, माझे पैसे मी कोणालाही देणार नाही, मामाने विचार केला. त्याने जवळच जे दिसेल ते उचलून घेतलं. ती एक वीट होती. आज जे कोणी असेल त्याच्या थेट डोक्यात घालायची, त्यानं विचार केला. मामाने वीट उचलली आणि भेदरत भिंतीचा आडोसा घेत एका अंगाने तो पुढे सरकला. आपल्या खोलीच्या दारावर आला. दार हळूच आत ढकललं आणि डोकावून पाहिलं. खोलीभर नजर फिरली आणि दिसलं की आत कोणीही नाहीये. कंदिलाचा उजेड एवढाही नव्हता की सर्व खोली स्पष्ट दिसेल, पण कोणी असतंच तर नक्कीच जाणवलं असतं. मामा तसाच धोतर सांभाळत आत आला. त्याच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला होता. बंडीच्या बाहीनं त्यानं तो पुसला. खोलीभर त्यानं पुन्हा पाहिलं,
पण कोणीही नव्हतं. तो फक्त विसरला ते पलंगाच्या खाली बघायला. त्याला वाटलं एकदा तिजोरी बघावी. तसे घाईघाई त्याने दार बंद केलं आणि कमरेचा किल्ल्यांचा जुडगा काढला. त्याच्या हाताला चांगलाच कंप सुटला होता. त्यानं कशीबशी किल्ली लावून कपाट आणि मग तिजोरी उघडली. जवळ ठेवलेला कंदील उचलला आणि तिजोरीत उजेड टाकला. हुश, मंगलमामाच्या जीवात जीव आला. सारा ऐवज जसाच्या तसा होता. त्यानं तिजोरी बंद केली आणि कपाटही बंद केलं. कंदील घेऊन मंगलमामा पाठीमागे वळला आणि अचानक अतिशय वेगात त्याच्या अंगावर सुरा उगारून एक भयानक धूळ धावत आलं. चिटकिणीसारखा सडलेला चेहरा, केसाळ डोकं, एका हातात सुरी, उंच धिप्पाड आकृती, डाव्या हाताचा पंजा पुढे, उजवा हात हवेत आणि तोंडात एक भयानक गर्जना, असा त्या धुडाचा पेहराव होता. ते दृश्य पाहून मंगलमामाच्या हातातून कंदील खाली पडला. कंदिलाची कास फुटली. हात आखडून छातीशी आले. लकवा मारला जावा तसे त्याचे डोळे वाकडे झाले. डोळे फाटले, दातखीळ बसली. कचकन काळजात कळ उठली. डाव्या हातात वेदनादायी तीव्र लहरी दौडल्या. छाताड पकडून म्हातारा मागे कपाटाला आदळला. त्याच्या समोरच ते धूड उभं होतं. त्याला बघत होतं. मागे खेटून मंगल म्हातारा खाली बसला. आता आपण जातोय हे त्याला समजलं होतं. त्याने शेवटची एक नजर आपल्या तिजोरीकडे वळवली. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि हा तिसरा आणि शेवटचा होता. माझा पैसा! हीच एक शेवटची आरोळी त्या वाड्यात घुमली आणि तसाच मंगलमामा जमिनीवर गतप्राण झाला. उजव्या खांद्यावर मान पडली. तोंडातून लाळ आली. डोळे खाली गेले. दोन्ही हात उलटे जमिनीवर होते. पाय पुढे पसरलेले होते. मंगलमामा आता गतप्राण झाला होता. त्याच्या समोर उभ्या नितीनने आपल्या डोक्यावरून मुखवटा काढला. त्याच्या चेहऱ्यावर देखील भयभीत भाव होते. त्याच्याही चेहऱ्याचा रंग उडाला होता. गेला, मंगलमामा गेला, असे म्हणत नितीन धाडकन मंगलमामाच्या पलंगावर बसला. हे इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीनं होईल याची त्याला जराशीही कल्पना नव्हती. पण ते झालं होतं. फुटलेल्या काचेचा कंदील खाली जमिनीवर डावी उजवीकडे झुलत होता. मंगलमामाच्या मृतदेहावर त्याचा तांबूस प्रकाश पडत होता. त्याच्या पायाशी नितीनने काढून टाकलेला तो भयानक मुखवटा पडला होता. मंगलमामाच्या प्रेताची नजर त्या मुखवट्याकडेच रोखलेली होती. आता पुढे काय करायचं, नितीन विचारात होता. नितीनने बाजूला मेजवर ठेवलेला तांब्या आणि फुलपात्र उचललं आणि फुलपात्र फेकून देऊन त्याने तांब्याने घटाघट पाणी प्यायलं. पाणी गळ्यावरून कपड्यात जात होतं. त्याने पूर्ण तांब्या रिकामा केला आणि उठून अंगातला पायघोळ काढून तिथेच फेकला. मन शांत व्हायला वेळ लागला. त्यानं जसं ठरवलं होतं तसं घडलं होतं. आपण हे काय केलं असा विचार त्याच्या मनाला यत्किंचितही शिवला नाही. आता आपण मामाच्या जाचातून मुक्त झालो आहोत आणि या जागेचे एकमेव मालक झालो आहोत. पण आता पुढे काय करावं? उद्या सकाळी डॉक्टरला बोलवावं का? पण तो डॉक्टर नेमका मामाच्या ओळखीचा निघाला तर? तपासणी चांगली खोलात गेली तर? आणि प्रकरण पोलिसात गेलं तर? जर दुरून कोणी नातेवाईक उगवला तर? अरे देवा, हा विचार का नाही केला मी? काय करू आता मी? तो डबेवाला, त्याला पण कळेल. नाही, डॉक्टर नको. मला तर वाटतंय याचं प्रेत ठिकाणाला लावावं, गाडून टाकावं याला. उद्या जेव्हा तो डबेवाला येईल तेव्हा मीच त्याचा डबा बंद करतो आणि त्याचे पैसे चुकवतो. त्याला सांगतो की आता संध्याकाळचा मामाचा स्वयंपाक मीच करतो. मग इथला पैसा घेऊन कागदपत्र घेऊन शहरात जातो. मग तिकडे नकली रजिस्ट्री करून हा वाडा एखाद्या हॉटेलवाल्याला विकून टाकतो. एकदा वाडा विकल्यावर इकडं फिरकायचं सुद्धा नाही, गायब व्हायचं. राईट, तसंच बरं पडेल. नितीनच्या मनात असंख्य विचार चमकत होते. नितीन खाडकन उठला. त्याने घड्याळात बघितलं. रात्रीचे 12:30 वाजले होते. इस्टेट चांगली मोठी होती. मामाला कुठेही नेऊन गाडला तरी काही फरक पडणार नव्हता. पाऊस पडत होता. मातीही भुसभुशीत झाली होती. त्यामुळे सहज खणता येणं शक्य होतं. नितीनने मंगलमामाचं प्रेत, तो सुरा, तो मुखवटा आणि तो पायघोळ गाडून टाकायचं ठरवलं.
मागे पुरावाच राहायला नको असा विचार करत नितीनने मध्यरात्री हा कार्यक्रम सुरू केला. मंगल मामाचं प्रेत ओढत ओढत त्यानं बाहेर आणलं. मंगल मामाचं प्रेत जड जाणवत होतं. त्याची दमछाक होत होती. पायरीवर आल्यावर मात्र या नराधमानं चक्क प्रेत ढकलून दिलं. गडा गडा गडबडत लोटांगण घेत मंगल मामाचं प्रेत खाली जाऊन पडलं. एका थैलीमध्ये त्या उरलेल्या 3 वस्तू नितीनने कोंबल्या आणि बगलेत थैली अडकवून खाली आला. पायरी ते मागचा दरवाजा इतकं अंतर त्याने मंगल मामाचं प्रेत ओढत नेलं. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. त्यातच परसबागेत चिखल जमा झाला होता. मागचा आवार चांगला एकरात पसरला होता. आधेमध्ये झाडीझुडपं होती. तिथेच कुठेतरी नितीन ते प्रेत गाडून टाकणार होता. आतमध्ये जाऊन नितीनने एक कुदळ आणि एक फावडं आणलं. त्याने मामाचं प्रेत ओढून फरसबागेच्या कुंपणाच्या पलीकडे नेलं. त्याने मनगटावरील घड्याळ पाहिलं तर 1 वाजायला आला होता. तशाच अवस्थेत त्यानं ते प्रेत एका झाडाच्या खोडाला टेकवून ठेवलं. ते प्रेत पावसात चिंब भिजू लागलं. नितीनने खड्डा खणायला सुरुवात केली. त्याला दम लागला होता, पण कोणीतरी बघेल याच भीतीने तो जोमाने खड्डा खोदत राहिला. उरात आग पेटली होती. छाती गरम तापली होती. 3-3.5 तास खड्डा खणायला लागले होते. नितीनने गुरासारखं ते प्रेत ओढून खड्ड्यात पाडलं आणि त्याच्यावर ती थैली टाकली आणि पुन्हा माती ओढायला सुरुवात केली. त्याला फार वेळ लागला नाही. एकदा वीस कडाडली आणि त्यात त्याला दिसलं की मामाचे डोळे सताड उघडे आहेत. नितीन ते डोळे बघून हादरला. माती ओढून त्याने मामाचा चेहरा झाकला. बदा बदा माती ओढून त्याने पूर्ण खड्डा बुजवून टाकला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने माती एकसारखी केली आणि त्यावर आजूबाजूची रोपटी उपसून पसरवली. कुदळ आणि फावडं उचलून पहाटे 4 वाजता नितीन वाड्यात आला. आल्यासरशी तो मामाच्या खोलीत आला आणि तसाच थकून कॉटवर पडला. पडताच क्षणी त्याला झोप लागली. मंगल मामाचा किस्सा आता संपला होता. ती रात्र एका भयानक स्वप्नासारखी होती. अवचेतन मनाच्या खोल गर्भात ती आठवण घर करून राहिली होती. झोपलेल्या नागाला टोकदार काठीने टोचून उठवावं आणि त्यानं फणा काढून फुतकारावं तसाच खाडकन नितीन जागा झाला. आधी तर ही खोली मामाची आहे हे समजायला, दिशेचे, दाराचे भान यायला त्याला वेळ लागला. समोरचा दरवाजा उघडा होता. पलीकडे त्याच्या खोलीचं दार देखील उघडं होतं. नितीनने डाव्या बाजूला कपाटाकडे नजर वळवली. इथे ह्याच कपाटाच्या पायाशी मामा पडला होता, पण तो आता गेलाय. गेलेल्याची आठवण काढण्यात काय अर्थ आहे? ज्यासाठी एवढं कटकांड केलं ते बक्षीस त्याला आता नजर भरून पाहायचं होतं. कपाटाच्या दाराला किल्लीचा जुडगा तसाच लटकत होता. नितीनने पलंगावरून 2 पाय खाली टाकले आणि चालत कपाटासमोर आला. हाताने किल्ली फिरवली आणि कपाट उघडलं. कपाटाचं दार उघडताच त्याला समोर तिजोरी दिसली. तिजोरी त्याच्या कमरेपासून ते छाती इतकी उंच होती. हेच त्याचं बक्षीस होतं. त्याने किल्ल्या घेतल्या आणि एक एक करत सर्व लावून बघितल्या. शेवटी एक लहान किल्ली लागली आणि त्यानं ती फिरवली. हे तिजोरीचं दार उघडलं नव्हतं, हे त्याच्या नशिबाचं दार उघडलं होतं. तिजोरीचं दार उघडताच नितीनचे डोळे चमकले, लकाकले. सोने नाणे, नोटांचं बंडल त्यात होतं. मामाला बायको सुद्धा होती, पण ती त्याच्या स्वभावाला कंटाळून निघून गेली होती. पण जाण्याआधी नक्कीच त्याने तिला घातलेले दागिने, अलंकार काढून ताब्यात घेतले असावेत. जमीन विकून अर्ध नोटांचं बंडल तर त्याने या वाड्यावर खर्च केला असेल. जर बँकमध्ये खाते असेल तर त्यात किती पैसे असतील असे विचार नितीन करत होता. पण बँकेतील पैसे कामाचे नव्हते. नितीनने तिजोरीमध्ये हात घातला आणि करकरीत 500च्या नोटांचं बंडल काढून हातात घेतलं. नोटा बोटांनी चाळल्या आणि त्यातून एक निराळा सुगंध त्याच्या नाकात घुमला. नितीनला जे पाहिजे होतं ते मिळालं होतं. ते सर्व आता त्याचं झालं होतं. त्याने भराभर बंडल बाहेर काढलं आणि आधाशासारखा स्त्रीच्या शरीराचा सुगंध घ्यावा तसा त्या नोटांचा सुगंध हुंगू लागला. त्याच्या आतील लालची हैवान जागा झाला होता. डोळ्यात आसुरी आनंद लवलवत होता.
जमिनीवर त्याने दणादण उड्या मारल्या. त्याच तिजोरीमध्ये त्याला वाड्याची कागदपत्र देखील मिळाली. पण इतक्यात काही करायचं नव्हतं. थोडी वाट बघायची होती. तिजोरी बंद करून नितीनने किल्ल्या खिशात कोंबल्या आणि त्या खोलीतून तो बाहेर पडला आणि समोरील आपल्या खोलीत आला. आदल्या रात्री त्याच्या कॉटवर त्याने उशीवर पांघरून टाकलं होतं. त्यालाच मामा भुलला होता. तिथून काढता पाय घेत नितीन खाली आला. खाली येताच जिन्याच्या पाठीमागचा दरवाजा त्यानं बघितला. दरवाजा उघडाच होता. हलके उन्हाचे कवडसे पडले होते. नितीन बाहेर आला आणि रात्री त्याने जिथे मामाचं प्रेत गाडलं होतं तिथे तो आला. सगळं काही ठीक होतं. जागा ओळखू येण्यासारखी नव्हती. पावसाच्या पाण्यानं माती खाली धसली होती एवढंच. नितीनने दिवसभर वाट बघितली. कशाची त्यालाही ठाऊक नव्हतं. अन्न पोटात जात नव्हतं. कसली तरी हुरहुर मनाला शिवत होती. बाहेरून कुठलाही आवाज आला तरी नितीन दार उघडून बाहेर जाऊन बघायचा. एखाद दुसरा वाटसरू, टांगा, कोणी ना कोणी वाटेवरून जाताना दिसायचं. कोणी आपल्याकडे बघतंय का, कोणी वाड्याकडे वळतंय का हेच तो निरखून पाहायचा. कोणी बघितलं तरी नजर चोरायचा. दिवस याच धाकधुकीत आणि भीतीमध्ये सरला. नितीनने वाड्यात वरच्या मजल्यावर जाऊन पैसे मोजून ठेवले. रक्कम लाखांचा आकडा पार करणारी निघाली. संध्याकाळी 4ला त्यानं खाली येऊन चहा घेतला आणि चहा घेऊन ओसरीवर डबेवाल्याची वाट बघू लागला. वरतून त्याने आपल्या सोबत काही पैसे आणले होते. आज तो डबेवाल्याचा हिशोब चुकता करणार होता. त्याची सेवा बंद करणार होता. जर तो वारंवार इथे येत राहिला तर त्याला मंगलमामा नसल्याची खबर लागण्याची दाट शक्यता होती. 6 झाले, 7 झाले. नितीनने काय बोलायचं याचा सराव केला होता. ढग दाटून आले. गडद मळभ पसरली. नितीन खुर्चीत बसून त्याचीच वाट बघत होता की अचानक सायकलच्या घंटीचा आवाज आला. नितीन खुर्चीतून उठला. 1-2 श्वास घेऊन तो साध्या चेहऱ्याने वाड्याच्या बाहेर पडला. डबेवाला फाटकातून आत आला होता. नितीनने त्याला अर्ध्या वाटेतच गाठलं. हे घ्या डबे, डबेवाला म्हणाला. ते मामा म्हणाले आता डबे नको आहेत. आता मीच आलोय तर दोन्ही वेळेचा स्वयंपाक मीच करणार आहे, नितीन म्हणाला. डबेवाला आवाकच झाला. तो जरा चमकलाच. आता हा काय बोलेल? नको ती शंका काढल्यावर आपण उत्तर काय द्यायचं हाच अतिविचार नितीनच्या मनात घोळू लागला. बरं मग करा हिशोब. आणि या डब्यांचं काय करू? डबेवाला म्हणाला. मी यातलं अन्न काढून घेतो आणि डबे परत देतो, तोवर तुम्ही हिशोब करा, नितीन म्हणाला. डबेवाल्यानं फार चौकशी केली नाही. हे पाहता नितीन डबे घेऊन आत गेला. डबे रिकामे केले आणि बाहेर आला. तोवर डबेवाल्याने हिशोब केला होता. जेवढे पैसे आजवर होते ते नितीनने त्याला सुपूर्त केले. बरं झालं बंद केलं. या म्हाताऱ्याची लय कटकट होती. त्यात एवढ्या लांबून यायला लागायचं. बरं येतो मी, असे म्हणत डबेवाला निघून गेला. फाटकातून बाहेर अंधारात त्याची पांढरी पाठमोरी आकृती दूरवर जाताना नितीन पाहत राहिला. जसजसा त्याच्या सायकलचा आवाज दूर गेला तसतसं एक विलक्षण शांततेचा घेरा वाड्याभोवती पडला. पाऊस नव्हता. ढगही कमीच होते. आकाशात ढगांच्या आडून चंद्र डोकावून बघत होता. सभोवतालच्या आवारात रातकिडे किरकिर करत होते. मंद हवेनं झाडं झुलत होती. नितीनला एकांताचा दंश झाला. अंधार पडला होता. काळोख दाटून आला होता. हे इतक्या लवकर कसं झालं? विचार करायला वेळ मिळाला नव्हता. नितीनने पावलं पाठीमागे वळवली. वाड्याच्या इमारतीवरून खालपर्यंत एक भेदक नजर फिरवली. आपसूक त्याचे श्वास वाढले. त्याच्या मनाने आतूनच सावधानतेचा इशारा दिला. या भकास वाड्यात 24 तासांपूर्वीच या वाड्याच्या मालकाचा मृत्यू झाला होता. हे या निर्जीव वास्तूला समजलं असेल का? तो उभा वाडा जणू खुंशी नजरेने नितीनकडे डोकावून पाहत होता आणि जणू काही पहाडी आवाजात म्हणत होता, तू जे काही केलं आहेस त्याची खबर मला आहे. तू यातून असा सुटणार नाहीस. नितीनने एक आवंढा गिळला आणि वाड्याच्या दाराकडे पाय वळवले. दोन्ही कवाडांपैकी एक कवाड उघडं होतं. नितीन आतमधील दिवे लावायला विसरला होता. तो गहिरा जहरी काळोख, ते एक बंद कवाड असं भासत होतं जणू त्या कवाडामागे कोणीतरी लपलं आहे.
नितीनने पटकन हे विचार झटकून टाकले, मनावर ताबा मिळवला आणि वाड्याचं दार गाठलं. दार जोरात आत ढकललं. आत शिरताच नितीनने सगळीकडचे दिवे पेटवले. वाडा झळकून उठला, पण ते तेज त्या उजेडात नव्हतं. वाड्यातून काहीतरी हरवलं होतं. ती एक अस्मिता बेपत्ता होती. मंगलमामा. नितीनने आपलं जेवण उरकून घेतलं. नेहमीप्रमाणे भांडी घासून ठेवली आणि मुखवास घेऊन ओसरीवरच शतपावली करू लागला. घड्याळात आता 8 वाजले होते. यावेळी मंगलमामा वरती आपल्या खोलीमध्ये जायचा आणि आराम खुर्चीत बसून जवळ रेडिओ घेऊन गाणी किंवा बातम्या ऐकायचा. अचानक रेडिओचा आवाज आला. रेडिओवर सनईचा आवाज घुमला. आकाशवाणीची ती सनई वाजली. गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. नितीनच्या सर्वांगावर निवडुंग फुटलं. छातीत धस्स झालं. नजर आणि मान दोन्ही वरच्या मजल्याकडे गेली. ओसरीवरून नितीन वरांढ्यात आला आणि वरती पाहू लागला. आवाज खरोखरच रेडिओचाच होता. तो वरूनच येत होता. पण हे कसं शक्य आहे हेच शोधण्यासाठी हिम्मत करून वरती जाणं गरजेचं होतं. नितीन जिन्यात आला. जिन्यात येत त्याने तिथला बल्ब लावला आणि जिन्यानं भराभर वरती चालत आला. वरती येताच त्याला गडद अंधार दिसला. आता तो रेडिओचा आवाज अतिशय तीव्र आणि खणकता येऊ लागला होता. अंधारात भिंतीवर त्याने स्विच शोधले आणि कॉरिडॉरमधील दिवा लावला. मामाच्या खोलीत देखील अंधार होता. मेजवर ठेवलेल्या रेडिओचा फक्त लाल टिंब असलेला लाईट जळत होता. नितीन दारात येऊन उभा राहिला आणि बघितलं की बेडच्या जवळच काहीतरी हलतंय. त्या रेडिओवरील सनईचा आवाज अजूनही थांबत नव्हता. नितीनला कळायला उशीर लागला नाही की मंगलमामा ज्यात बसायचे ती आराम खुर्ची अंधारात पुढे मागे झुलत आहे. नितीनने आत पाऊल टाकलं आणि एक दिवा पेटवला. खोलीमधील दिवा पेटला आणि समोर रिकामी आराम खुर्ची हलताना दिसली. जवळच रेडिओ देखील होता. तो अजूनही मोठ्या आवाजात वाजत होता. नितीनने दुरूनच निरीक्षण केलं की आराम खुर्ची कशी हलतीये. तेव्हा त्याला दिसलं की मागे एक खिडकी उघडी आहे. खिडकीतून हवा आत येत आहे आणि ती खुर्ची कदाचित हवेने हलत आहे. नितीनने पुढे होऊन आधी खुर्चीचं लाकूड पकडत खुर्ची हलायची थांबवली आणि जवळचा रेडिओ उचलून तो बंद केला. मग जाऊन खिडकी बंद केली. त्याचीही आता झोपायची वेळ झाली होती. पण कोणास ठाऊक का त्याला इथं या खोलीत झोपायला नको वाटत होतं. आज तो आपल्या खोलीत झोपणार होता. आज रात्री पुन्हा वादळी पावसाची आशंका वर्तवण्यात आली होती. हवामान खात्यानं हा दुसरा दिवस असेल अशी वर्दी आकाशवाणीवर दिली होती. नितीनने आज रात्री आपल्याच खोलीमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. कारण नुकताच घडलेला प्रसंग भयंकरच होता. झोपायला जाण्याआधी नितीनने कपाट आणि तिजोरी टाळेबंद केली. मामाच्या खोलीचं कबाड लोटून त्याला कडी घातली. अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती. नितीन सज्जाच्या कठड्याजवळ उभा होता. खाली डोकावून बघत होता. पुन्हा वाड्याभर नजर फिरवत होता. वाड्याच्या अंगणात आकाशातून चंद्राचा दुधाळ प्रकाश खाली पडत होता. कलेकलेने तो चंद्र आता ढगांच्या आड जात होता. तसा उजेडही भिंती चढून वाडा सोडून जात होता. हळूहळू सोसायट्याचा वारा उन्हाळ पोरासारखा गल्ली बोळ्यात धावत सुटावा तसा वाड्याच्या मोकळ्या आवारात भसा भसा शिरायला लागला होता. दारे, खिडक्या, भिंतीच्या कपारीतून फटीतून शिळ फुंकल्याचा आवाज सूर धरू लागला होता. तो आवाज भेसूर होता. कानांना अप्रिय होता. ऐकताच अंगावर शहारे येत होते. मनातील नको नको ते विचार खोल कपारीतून भुंग्यासारखे भिरभिरत वरती यायला लागले होते. या वाऱ्याच्या आवाजात नितीन शब्द ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. कितीही विरोध केला तरी मनाला तो आवाज ऐकायचाच होता. कठड्यावर ठेवलेल्या 2 हातांनी नितीनने कठडा ढकलला आणि स्वतः मागे आला. कानांचा आवाजाशी संपर्क तुटला. नितीन पाठीमागे वळाला आणि एका झटक्यात सगळे दिवे गुडूप झाले. वीज वितरण विभागाने पॉवर कट केली होती. संपूर्ण वाडाच काळोखाच्या विहिरीत विसर्जित झाला होता. नितीनला वाटलं की आपणच आंधळे झालोय. तरीही आकाशात दाटून आलेल्या ढगात एक वीज चमकली आणि अंधारात
प्रकाशाची गुहा तयार झाली. त्या उजेडातच नितीनने आपली खोली गाठली. मागोमाग दरवाजा बंद करून घेतला. दाराला पाठ टेकवून थोडा उसासा टाकला. डावीकडून मागच्या खिडकीतून विजांचा लखलखाट आत पडत होताच नितीनला आपली खोली पावलांनी पाठ होती. नितीनने कपाटातून मेणबत्ती काढली आणि ती पेटवून दाराजवळच्या मेजवर ठेवली, पण खिडकीपासून ती दूर ठेवली. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची दिशा वेगळी होती. मेणबत्ती विझण्याची चिंता नव्हती. नितीन कॉटवर आला. उजवा खांदा भिंतीला टेकवून तो खिडकीतून बाहेर पाऊस बघू लागला. हळूहळू रिमझिम सुरू झाली. त्यातच नितीनची नजर त्या जागेकडे चुंबकाप्रमाणे खेचली गेली जिथे त्याने आपलं पाप गाडलं होतं. त्या परिसरात काळोख चांगला जोमानं दाटून आला होता. उघड्या डोळ्यांनी काहीही दिसणार नव्हतं. झाडाचे बेढब आकाराचे शेंडे फक्त एखाद्या प्रार्थना क्रियेला बसून झुलणाऱ्या वृद्धांप्रमाणे भासत होते. नितीनने घड्याळात पाहिलं तर 10:30 झाले होते. त्याचीही झोपेची वेळ जवळ आली होती. आज डबेवाला बंद केला आहे. डबेवाल्याची देखील या मामाच्या बाबतीत तक्रार असायची, म्हणजे मामा काही मनानं चांगला नव्हता. आपण एक प्रकारे काही जणांचे अनाहूतपणे कल्याणच केलंय हाच आविर्भाव नितीन बाळगून होता. त्यानं सहज खिडकीतून बाहेर बघितलं. त्याची नजर झाडाखाली गेली आणि अचानक वीज चमकली आणि त्याला काहीतरी दिसलं. असं वाटलं की झाडाखाली कोणीतरी उभं आहे. नितीनच्या छातीत धस्स झालं. पुन्हा एकदा वीज चमकली. तसे त्याने पुन्हा पाहिलं, पण आता तिथे कोणीही नव्हतं. पण त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती. नको नको त्या जागेकडे बघायला, असे म्हणत नितीनने खिडकी लावून घेतली आणि कॉटवर खिडकीकडे पाठ करून तो झोपी गेला. त्याची झोप जरा सावधच होती. तो कधीच बेसावध नसायचा आणि आता कालनंतर तर तो अधिकच दक्ष झाला होता. खोलीमध्ये एक मेणबत्ती जळत होती. वेळ पुढे सरकू लागली. मेणबत्ती आता जळून अर्ध्यावर आली होती. मेजवर मेणबत्ती शेजारी ठेवलेलं घड्याळ टिक टिक करत होतं आणि अचानक ते तिसऱ्या टिकला बंद पडलं, थांबलं. घड्याळाबरोबर 1:15 वाजला होता. कालच्या घटनेला याच वेळी आज 24 तास उलटून गेले होते. निद्रेच्या धुंदीत हरवलेल्या नितीनला शेवटच्या सेकंदाला जाग आली. त्याच्या जाग येण्याच्या आधी काही सेकंदापूर्वी कर्र असा आवाज घुमला, जसे की कुठला तरी दरवाजा उघडला होता. वाड्यातील कुठला तरी एक दरवाजा उघडला होता. नितीनला जाग आली. पालथ्या अंगावर झोपलेल्या नितीनने चटकन आपली मान उचलली. आवाज बऱ्यापैकी मोठा आला होता. एखादी खिडकी सुद्धा उघडी असू शकते. एखादं खालचं दारही उघडं असू शकतं. हवा चालू आहे. हवेनं हल्ला असावं असे विचार नितीनच्या मनात आले. त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. नितीनला गाढ झोपेनं घेरलं होतं. त्याचं अंग जड झालं होतं. कालच्या रात्री आणि दिवसभर त्याला आराम मिळाला नव्हता. तो आपल्याच गुन्ह्याची चौकीदारी करत होता. आता मात्र त्यानं मान टाकली आणि गाढ झोपी गेला. ती रात्र तर ठीकठाक गेली. नितीननं चांगली पोटभर झोप घेतली. सकाळी नेहमीप्रमाणे 9च्या सुमारास त्याला जाग आली आणि नितीन डोळे चोळत खोलीतून बाहेर पडला. पुढे मागे काहीही न बघता नितीन तसाच बाथरूमला जाण्यासाठी पायरीनं खाली आला. पायरीवर काहीतरी खडे, माती जाणवली, पण त्याने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं. पायरीवर फारसा प्रकाश नव्हता. तो शेवटी खाली आला. एक मोठी जांभई दिली आणि जांभई देताच त्याची नजर वाड्याच्या मागच्या दारावर पडली. वाड्याची मागची कवाडं सताड उघडी होती. नितीनच्या कानसुलांना मुंग्या आल्या. दोन्ही कान गरम पडले. नितीन मंद पावलांनी दाराजवळ आला. दारात येताच उंबरठ्यावर, उंबराच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूला मातीचा, चिखलांचा ठसा दिसला, जसे की पाऊलखुणा, मोठ्या पंजाच्या पाऊलखुणा. वाड्यात काय आलं? कालच्या रात्री वाड्यात काय शिरलं? दरवाजा कोणी उघडला? या विचारांनी नितीनची भांबेरी उडाली. श्वास वाढले. भीतीनं पोटात गोळ्या उठला. पावले उंबऱ्यातून आतमध्ये आली होती. चालत चालत पुढे जिन्याच्या दिशेनं गेली होती. जिन्याने तशीच ती पावले वर गेली होती.
नितीनने एक एक पायरी चढत पाऊलखुणांचा मागोवा घेत वरचा मजला गाठला. जमिनीवर पाहिलं की कॉरिडॉरमध्येच ती पावलं घुटमळली आहेत. आधी नितीनच्या दाराकडे, मग मंगलमामाच्या दाराकडे, पण ती वर आलेली पावलं परत गेली नव्हती. नितीनने पाहिलं दाराला कडी आहे, अजूनही दार बंद आहे. याच्यापेक्षा वर जायला पायऱ्या नाहीयेत. दुसरीकडे बाल्कनी आहे. मग ते जे कोणी होतं ते कुठं गेलं असेल? नितीनने पुढे होऊन दाराची कडी ओढली. कडी उघडली आणि दरवाजा अलगद आतमध्ये ढकलला. दोन्ही कवाडं मागे जाऊन आदळली आणि समोरचा देखावा नजरेस पडला. बंद दारातून आत देखील त्या पावलांचे ठसे उमटले होते. ती पावले मामाच्या कपाटाच्या दिशेनं गेली होती आणि मग तिथून नितीनची नजर आराम खुर्चीवर पडली. श्वासांची गती आजवर कधीच एवढी तीव्र झाली नव्हती. भर गारव्यात नितीन घामाघूम झाला होता. आराम खुर्चीमध्ये चिखलाचे, मातीचे डाग होते. पूर्ण खुर्ची चिखलानं बरबटली होती. जसे की कोणीतरी चिखलाने माखलेल्या अवस्थेत चालत येऊन थेट त्या खुर्चीत बसून गेलं होतं. इतकंच नाही तर रेडिओवर देखील चिखलाची हस्तमुद्रा छापली होती. जसे की कोणीतरी रेडिओवर चिखलाचे हात लावून गेलं होतं. खोलीमध्ये भयान शांतता होती आणि अचानक रेडिओमधून खरखर ऐकू येऊ लागली आणि एक आवाज आला. हे आकाशवाणी केंद्र आहे. सकाळचे 9:30 होत आहेत. आता आपण ऐकणार आहोत भक्तिगीतं. असे शब्द त्या रेडिओमधून निघाले. मामा रोज याच वेळेस भक्तिगीतं ऐकायचा आणि आता देखील बरोबर याच वेळेला रेडिओ सुरू झाला होता. नितीनची घाबरगुंडी उडाली. तो धाडकन मागे भिंतीला धडकला. घाबरला. त्याला चीड सुद्धा आली. काय करावं त्याला काहीच कळेनासं झालं. नितीन धावतच पुढे गेला आणि तो रेडिओ उचलून त्याने जोरात जमिनीवर आदळला. रेडिओ फुटला आणि तिथेच बंद पडला. नितीनने चेहऱ्यावरचा घाम पुसला. अचानक त्या रिकाम्या खुर्चीमध्ये किंचित हालचाल झाली. तसे नितीन मागे हटला. त्याने मागे वळून बघितलं. दार आपोआप हळूहळू बंद होत होतं. नितीन अगदी झपाट्यानं धावला आणि बंद होणारं दार त्यानं हातानं अडवून धरलं आणि बाहेर पाय टाकला. मागोमाग दरवाजा बंद केला आणि त्याला कडी देखील घातली. त्याला घरात टाळे सापडलं नाही, नाहीतर तो टाळे सुद्धा लावणार होता. आत जे काही झालं ते विचारांच्या पलीकडे होतं. नितीनने वरच्या बाथरूममधून बकेटभर पाणी आणलं आणि इथून तिथून सगळ्या जिन्यावर पाणी ओतून ते मातीचे डाग स्वच्छ पुसून काढले. पण ती खुर्ची, ते आतले डाग, त्यांचं काय? काहीतरी विचित्र आणि अमानवी घडतंय याची त्याला चाहूल लागली होती. पण पुन्हा मनात पैशांचा आणि दागिन्यांचा विचार आला. हा वाडा त्याला विकायचा होता. तो हे सर्व सहजासहजी सोडून देणार नव्हता. नितीन वरच्या मजल्याहून आता थेट खाली आला. वर जाण्याची त्याच्यात आता हिंमत राहिली नव्हती. त्याच्या दिवसाची सुरुवात अशी भयानक झाली होती. पूर्ण दिवस, संध्याकाळ आणि मग रात्र कशी जाणार, त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. रात्रीचा विचार मनात येताच त्याच्या पोटात गोळा आला. कारण आदल्या रात्री जे काही अमानवी आणि विलक्षण त्याच्या नजरेआड घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती होणार नाही हे कशावरून? त्यानं ऐकलं होतं आणि चित्रपटात पाहिलं सुद्धा होतं की मेलेली किंवा मारलेली माणसं जर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही तर परत येतात. आणि त्यातच जर त्यांना मारलं गेलं असेल, त्यांच्यावर अन्याय केला गेला असेल, तर मग मेल्यानंतर त्यांची आत्मा सूड भावनेने परत येते. आणि जेव्हा ती सूड भावनेने उठते तेव्हा मात्र तिचं रूप काहीतरी भयानकच असतं. आणि अशाच भयानक रूपांना या तथाकथित समाजानं आणि मान्यता राखणाऱ्यांनी एक संज्ञा, एक नाव दिलं आहे, ज्याला भूत, प्रेत आत्मा अशी नावे आहेत. नितीन बसल्या जागीच ताठ झाला. हा विचार आपल्याच मनात झळकून गेला की बाहेरून कोणी आपल्या आत टाकला, त्याच्या मनात विचार आला. भर दिवसा गडद मळभाच्या आच्छादनाखाली तो वाडा उभा होता. त्यात नितीन एकटा होता. त्या भकास जागेवर ही एकुलती एक वास्तू उभी होती. अंगावर गार वारा वाहत होता. दिवसा झाकोळून आलं होतं, अंधारून आलं होतं आणि नितीनच्या त्या विचाराने त्याची शोधक नजर त्या रिकाम्या अंगणात फिरली गेली.
आत मनातील खोल दाटलेली भीती उफाळून वर आली होती. तो शब्द सुद्धा ओठावर येऊ देऊ वाटत नव्हता, पण तो आलाच. भूत. प्रत्येक उच्चारागणिक अंगावर सरकन काटा फुटत होता. आपल्या आजूबाजूला आपल्याशिवाय कोणीतरी आहे हीच दंशदायी जाणीव त्याला व्हायला लागली होती. छातीत श्वास रुतत होता, घशाला कोरड पडत होती. भीतीनं एखादं सावज आपल्या बिळात जाऊन दबकून बसावं तसा नितीन एका जागी गोठला होता. जर अजून चौथ्यांदा त्यानं ते नाव उच्चारलं तर खरंच समोर शून्यातून ते प्रकट होईल आणि आपल्यावर झडप घालेल की काय, असंच त्याला वाटू लागलं. आपण वाड्यात आता एकटे नाही आहोत. आपल्याशिवाय वाड्यात आणखीही काहीतरी वावरत आहे. पण हा आपलाच भ्रम आहे का? तसं काहीच नसेल आणि रात्री खरोखर एखादं मोकाट जनावर, पशु आला असेल तर? त्याच्या मनात विचार आले. हे जाणून घेण्याचा एकच मार्ग होता. आत्ता स्वतः जाऊन ती जागा बघून यायची, पण सांभाळून. कोणाला संशय येता कामा नये असा विचार करून नितीन जागचा उठला. उठून तो भराभर चालत जिन्याच्या खाली वाड्याच्या मागच्या बाजूला आला. मागचे कवाड उघडले आणि गार हवा आत शिरली. परसबागेतून झपाझप चालत नितीन त्या जागेच्या दिशेनं गेला. आजूबाजूला कोणी आहे का बघितलं. कोणी नाही याची खात्री करून तो त्या झाडाच्या खाली आला जिथे त्याने मंगलमामाला गाडलं होतं. ती जागा बघताच ओळखायला आली. त्यावरची झाडी केर बाजूला झाला होता, पण माती जशीच्या तशी होती. हा प्रकार काही केल्या त्याला समजला नव्हता. त्याने जवळ जाऊन आणखी निरखून पाहिलं तेव्हा त्याला तसेच पावलांचे ठसे उमटलेले दिसले. ते ठसे त्या गाडलेल्या जागी घुटमळले होते असं वाटत होतं आणि मग त्यांनी वाड्याची वाट धरली होती. जसे त्याने वरती पाहिलं होतं तसेच पावलांचे ठसे वाड्याकडे जात होते. नितीनने आवंढा गेला आणि वाड्याकडे मान उंचावून बघितलं. तो वाडा अजूनही त्यालाच बघत होता. आता इथे राहण्यात काही अर्थ नव्हता. मागे जे काय होईल ते होईल. आता थेट वरती जायचं, तिजोरीतला सगळा माल बांधायचा आणि हा वाडा, हे गाव सोडून पळून जायचं. दिवस आहे, दिवसा काहीही धोका नाहीये. हीच वेळ आहे. काही बरं वाईट व्हायच्या आधी इथून निसटायचं असे विचार नितीनने केले. नितीन पुन्हा मागच्या दाराने वाड्यात आला. आत येताच त्याने खिसे तपासले, पण किल्ल्या त्याच्या खिशात नव्हत्या. किल्ल्यांचा जुडगा त्याच्याच खोलीत होता. तो जिन्यासमोर आला. जिन्याने वर जाणाऱ्या पायऱ्या बघू लागला. जिन्याच्या कठड्यावर हात ठेवून तो एक पायरी चढू लागला. तसं उजव्या हाताला जिन्याच्या पाठीमागचं दार कर्र कर्र आवाज करत पुढे मागे आदळायला लागलं. तो पैसा, ते दागिने आपले आहेत. ते आपण घ्यायचेच, मिळवायचेच. नितीन याच उमेदीने वर जायला लागला. प्रत्येक पायरीवर पाऊल चढ लागत होतं. त्याचं मन म्हणत होतं, नको जाऊ, माघारी फिर. पण लालसेपुढे त्याने गुडघे टेकले होते. वळण घेऊन राहिलेल्या 2-3 पायऱ्यांच्या खालीच तो उभा राहिला. समोरच्या 2 खोल्यांचे दरवाजे सरळ दिसत होते, पण त्यात त्याच्या डोळ्यांना एक बदल जाणवला. आपण तर मामाच्या खोलीला कडी लावली होती, मग दार आता सताड उघडं कसं? तोच अचानक काहीतरी बाहेर फेकलं गेलं. अगदी मामाच्या खोलीमधूनच ते बाहेर आलं होतं. नितीन दचकून मागे हटला. टाचा उंचावून त्यानं नीट बघितलं तर चक्क किल्ल्यांचा जुडगा मामाच्या खोलीतून बाहेर फेकला गेला होता. काय रे नित्या, असा काय थांबलायस? ये की वर, असे आवाज त्याच्या कानावर पडले. त्या आवाजाने नितीन प्रचंड घाबरला. नितीनच्या मणक्यावर, पाठीवर बर्फाचा एक थंडगार स्पर्श झाला. सर्र सर्र अंगावर काटे फुटायला लागले. एका मागोमाग एक शहाऱ्यांच्या लाटा येऊ लागल्या. हातापायांना कंप सुटला. पाय लटलट कापायला लागले. आतमधून मंगलमामाचा खणखणीत आवाज ऐकायला आला होता. नितीन तिथेच खालच्या पायरीकडे वळाला आणि थेट खाली धावत सुटला. 2-4 पायऱ्या उतरताना त्याला असं वाटलं जसं मागून कोणीतरी धावत येत आहे. नितीनने थेट पायरीवरून खाली उडीच मारली. कचकन त्याचा पंजा मुरगळला. स्वतःला उडत त्याने मागे वळून बघितलं, पण जिना एकदमच रिकामा होता. मागे कोणीही नव्हतं. नको तो पैसा, असा विचार करत नितीन तसाच उठला
आणि लंगडत लंगडत पुढच्या दाराकडे धावला. दरवाजा उघडा होता, पण तो दरवाजाजवळ पोहोचेपर्यंत दरवाजा धाडकन बंद झाला. नुसता दरवाजाच नाही तर वाड्याच्या सगळ्या खिडक्या एक एक करत बंद झाल्या. मागील दार देखील डोळ्यांसमोर खटकन बंद झालं. स्वयंपाकघराचं तेवढं एक दार उघडं राहिलं, जिथे जाऊन लपण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता. नितीनने स्वतःला ओढत ओढत नेलं आणि स्वयंपाकघरात प्रवेश केला. छातीत आग पेटली होती. भात्यातून हवा फेकली जावी तसा नितीन श्वास सोडत होता. घामानं अंगाची लाही लाही झाली होती. दार बंद करून घाबरलेला नितीन थेट किचन ओट्याच्या खाली गॅस सिलेंडरच्या पाठीमागे जाऊन लपून बसला. त्याला कदाचित कळून चुकलं होतं की आता आपली इथून सुटका नाही. एके जागी अंग चोरून मुटकुळ करून गोठून बसल्यामुळे नितीनला ऊब लाभली होती. जरा देखील हालचाल केली तरी अंगावर सरकन काटा फुटायचा. त्यात भीतीने रक्तदाब झपाट्याने वर खाली होत होता. शरीरात थकवा जाणवत होता. अंग तापाने फणफणत होतं. थकलेल्या नितीनने तिथेच डोळे बंद करून घेतले आणि काही डुलक्यांनंतर त्याला झोप लागली. 1-2 मिनिटांचा अवधी उलटून गेला होताच की दारावर ठकठक झाली. पण हा आवाज स्वयंपाकघराच्या दारावरचा नव्हता. हा आवाज बाहेरच्या दारातून आला होता. म्हणजे वाड्याच्या बाहेर कोणीतरी आलं होतं. मंगलशेठ, ओ मंगलशेठ, असे स्वर नितीनच्या कानावर पडले. आवाज ओळखीचा वाटत होता. नितीनने आपले ओले डोळे पुसले आणि नीट आवाज ऐकला. अरे, हा तर डबेवाला आहे. हा परत कसा आला? आता आपली इथून सुटका होणार. आता आपण पळून जायचं. नको तो पैसा, नको तो दागिने, काहीही नको आपल्याला. भीक मागून जगू, असे विचार करून नितीन न घाबरता स्वयंपाकघरातून बाहेर आला. दरवाजात उभा राहून त्याने डावी उजवीकडे कानोसा घेतला आणि थेट ओसरीवरून धावत उजव्या हाताच्या हॉलकडे गेला. हॉलमधूनच बाहेर जायचा दरवाजा होता आणि दाराच्या पलीकडे पायरीवर तो डबेवाला उभा होता. नितीन पटकन दारावर आला आणि दार उघडायचा प्रयत्न करू लागला. दारावर जोर जोरात हाणू लागला, पण हा आवाज काही केल्या बाहेर जात नव्हता. कमाले, कोणीच कसं येत नाहीये? ओ मंगलशेठ, बाहेर या. काल हिशोबात घोळ झालाय. तुमच्या भाच्यानं मला जास्त पैसे दिलेत. हे पैसे परत घ्या, असा विचार करत तो डबेवाला ओरडून म्हणाला. ओ वाचवा, वाचवा, दार उघडा, दार उघडा, मी आत अडकलोय, दार उघडा, असे ओरडत नितीन धावत दाराजवळच्या खिडकीत गेला. खिडकीची काच देखील धुसर होती. बाहेर एक अस्पष्ट आकृती दिसत होती आणि पुढील संभाषण ऐकून नितीनला धक्काच बसला. अहो मंगलशेठ, काल तुमच्या भाच्यानं मला जास्तीचे पैसे दिले. हे घ्या पैसे परत, तो डबेवाला म्हणाला. बाहेर कोण होतं? काय होतं? हा वेडा डबेवाला कोणाशी बोलतोय? त्याला आपला आवाज का ऐकू जात नाहीये? नितीन विचारात पडला. तो मामा नाहीये, तो मामा नाहीये, पळून जा, पळून जा, नितीन ओरडून म्हणाला. बरं, आपला हिशोब चुकता झालाय, मी निघतो आता. तो डबेवाला एकटाच बोलत होता, पण कोणाशी? एका प्रेत आत्म्याशी. काहीच वेळात त्याच्या सायकलचा दूर जाण्याचा आवाज आला. नितीन मात्र रडवेला चेहरा घेऊन तसाच उलट्या पावलांनी मागे येऊ लागला, कारण दाराच्या पलीकडून दाराच्या दिशेने चालत येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू येत होता. नितीन थेट धावत सुटला. हॉलमधून बाहेर पडत तो ओसरीवर आला. मागे दरवाजा बंद केला आणि कडी लावली. आणि अचानक तो पावलांचा आवाज थांबला आणि एक खळखळून हसणारा आवाज वाड्याभर घुमला. वरच्या मजल्यावरून खर्जातला घोगरा असा आवाज होता तो. असाच मामा हसायचा. नितीनने आपले दोन्ही कान गच्च बंद करून घेतले आणि तो असह्य भेसूर आवाज ऐकत मागे भिंतीला टेकून बसला. अचानक तो आवाज बंद झाला. जर हे असंच चालू राहिलं तर नितीनला वेड लागणार होतं. थरथरत्या अंगाने नितीन तिथेच बसून होता. दिवस हळूहळू सरला. संध्याकाळ व्हायला लागली होती. झाकोळून आलं. बघता बघता वातावरणात गारठा पसरला. धुकं जमू लागलं आणि नितीनचे डोळे जड होऊन बंद झाले. नितीन थंडी आणि भीतीने चळचळ कापत होता. काही वेळ गेला आणि त्याला पुन्हा जाग आली.
अंगाखाली ओसरीचा पृष्ठभाग आता मऊ फरशीमध्ये बदलला होता. झोप घेतल्याने ताप उतरला होता, पण अंग दुखत होतं. नितीनने उठून घड्याळ पाहिलं तर 7:30-8 झाले होते. अचानक त्याला जाणवलं की आपली जागा बदलली आहे. दिशेचं आणि जागेचं भान यायला त्याला जरासा वेळ लागला. नितीनने उठून पाहिलं आणि पाहताच क्षणी त्याचे धाबे दणाणले. तो आता वरच्या मजल्यावर आला होता. त्याच्या पाठीमागे कठडा, समोर जिना आणि त्या 2 खोल्यांचे दरवाजे होते जे समोरासमोर होते. डावीकडे मामाची खोली आणि उजवीकडे त्याची खोली. एक हिसका देत त्याने श्वास आत ओढला आणि हातावर रांगत रांगत तो आपल्या खोलीजवळ आला. कधी मामाच्या खोलीचा दरवाजा उघडेल याची कल्पना नव्हती. नितीन पटकन आपल्या खोलीत शिरला. तेव्हा त्याला जाणवलं की जिन्याच्या खाली कोणीतरी उभं राहून आपल्याकडे बघत आहे. नितीन थेट दारातून आत शिरला. मागे थरथरत्या हातांनी दार बंद केलं आणि थेट कॉट खाली जाऊन लपला. पुन्हा तापाचा वारा अंगात शिरला. अंग गरम पडलं. कपडे धुळीने माखले होते. आपण वर कसे आलो? का आणले गेलो? का झोपेतच आपण चालत चालत वरती आलो? हे फोल अंदाज काढून आता काही उपयोग नव्हता. आता पुढचा विचार करायचा होता. आपल्या सोबत भयानक खेळ खेळला जातोय हे नितीनला कळून चुकलं होतं. खोलीभर अंधार होता. दिवे लावलेले नव्हते. तो तसाच दबून राहिला. काल रेडिओ फोडला होता. आता तो वाजणार नाही. अंधारात आपण कोणाला दिसणारही नाही असा विचार करत तो पडून राहिला. खिडकी वाटे साय साय आवाज करत वारा आत शिरत होता. कसलाही आवाज नकोसा झाला होता. शांतता एवढी होती की त्याच्या घड्याळाचे काटे सुद्धा दोलकाच्या टोलाप्रमाणे ठणठण भासत होते. नितीनने घड्याळावर हात दाबून धरला, पण तेव्हा त्याला दिसलं की 8 वाजले आहेत आणि अचानक त्याच्या कानावर आवाज पडले. तीच सनई, आकाशवाणीची सनई. नमस्कार, हे आहे आकाशवाणी केंद्र. रात्रीचा 8:01 झाला आहे. आता आपण ऐकणार आहोत आजच्या ताज्या घडामोडी. गावातील मंगलवाडा या राहत्या वाड्यात एक 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सूत्रांनुसार कळवण्यात आलं आहे की तरुणाचे नाव नितीन देसाई असून त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत. हे सर्व ऐकून नितीन स्तब्ध झाला. तो जागचा हलत नव्हता. तो भीतीने पुरता गर्भगळीत झाला होता. आता भीतीने परिसीमा गाठली होती. आता फक्त आश्चर्य आणि धक्का होता, जे त्याच्या मानसिकतेला भ्रष्ट करण्यासाठी पुरेसं होतं. मागोमाग रेडिओ बंद झाला आणि एक विचित्र हसण्याचा आवाज घुमू लागला. तो मंगलमामाच्या हसण्याचा आवाज होता. त्याचबरोबर अजूनही काही आवाज वाड्यात घुमू लागले. आरामखुर्ची कर हलण्याचा आवाज, चरकण्याचा आवाज. नितीनची दातखिळ बसली होती. बघता बघता तो हसण्याचा आवाज थांबला. खुर्चीचा आवाज थांबला आणि बाहेरून तांबूस प्रकाश आत पडला, जसे दिवे किंवा मेणबत्ती पेटली आहे. आणि तोच मामाच्या खोलीतून उंबरठ्यावर काहीतरी येऊन पडलं. यावेळी किल्ल्या नव्हत्या, तर नोटांचं बंडल होतं. ते बंडल पाहून नितीनचे डोळे पुन्हा चमकले, पण त्याने मनाला वेसणही घातलं. पण पुन्हा त्याला हाव सुटली. घे घे अरे घे, तुझ्यासाठीच तर आहे, घे. बाहेरून घोगरा आवाज आला. नितीन न कळत कॉटच्या खालून निघाला आणि रांगत रांगत उंबरठ्यावर आला. आधी त्याने डोकावून बघितलं. मामाच्या खोलीचं एक कबाड उघडं होतं आणि त्यातून फक्त उघडं कपाट आणि तिजोरी दिसत होती. नितीनने ते बंडल उचललं. पुढे सुद्धा दारावर 1-2 बंडलं पडलेली त्याला दिसली. नितीनची भीड चेपली. त्यानं ती बंडलं उचलून सदऱ्यात घातली आणि अचानक धाडकन मागे दरवाजा बंद झाला आणि मामाच्या खोलीतून कर्कश हसण्याचा आवाज आला. त्या आवाजात प्रतिशोधाचा सूर होता. बंद दारातून अर्ध कपाट, अर्धी आरामखुर्ची आणि अर्ध्या खुर्चीवर टेकलेला मामाचा फक्त एक हात दिसत होता. खुर्ची जोर जोरात पुढे मागे हलत होती. गुडघ्यावर हातावर टेकलेल्या नितीनला दिसलं की खुर्चीत मंगलमामा बसला होता. शांडाळा, तुला सांभाळला, तुला खायला घातलं, आसरा दिला आणि तू माझ्यावरच उलटलास. माझ्या पश्चात पुढे जाऊन तुलाच मिळणार होतं हे सर्व.
भोग, आता भोग तुझ्या कर्मांची फळं, असे शब्द त्या वाड्यात घुमले. तोच नितीनने उजवीकडे मान वळवून बघितलं तर त्याच पायरीवर तेच ध्यान उभं होतं, ज्याची खुद्द नितीनने रचना केली होती. तेच कुरूप विद्रूप वेशातील भयाण धूड. त्याच्या आत आता चेतना आली होती. प्राण फुंकले गेले होते. त्याची धिप्पाड आकृती साकार झाली होती. तोच टोकदार नाकाचा सडलेला चेहरा, माथ्यावर काळ्या केसांच्या जटा, अंगावरील पायघोळ चिखलानं माखलेला, तेच जाड पावसाळी बूट, ते तसेच मंद गतीने सुडाच्या भावनेनं पेटून आलं होतं. आता त्याने नितीनचा रोख धरला. आता सुटका नव्हती. नितीनला त्या धुडाचे रिकामे डोळे दिसले. त्या धुडाच्या मुखवट्यात एक अमानवी पाशवी शक्ती संचारली होती. त्या धुडाने सुरा उगारला आणि झपझप पावले टाकत ते धूड पुढे आलं. नितीन फरफटत स्वतःला मागे नेऊ लागला आणि त्याला त्याचं आणखी भयानक खरं रूप दिसलं. नितीनच्या डाव्या बाजूला छातीत कळ उठली. कानामध्ये दब 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 स्वर घुमले. नाही नाही नाही, मेलो. नितीन ओरडला. नितीन मागे कठड्याला टेकला आणि समोरून ते धूड धावत आलं. तिथे जागीच नितीनचं काळीज थांबलं. हात पाय गार पडले. नितीनने जागेवर जीव सोडला. विजांच्या कडाक्यात क्षणभर तो वाडा उजळला आणि पुन्हा अंधारात बुडून गेला. मित्रांनो, तुम्हाला ही भयकथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.